अक्षय बडवे आपले प्रतिनिधी थेट कोर्टाच्या बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, काय सांगाल नेमकं सुनावणीत काय काय होतं? काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि कोरटकरचे वकील जे आहेत ते व्हीसी द्वारे आता उपस्थित झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला इंद्रजित सावंत यांच्यातर्फे जे असीम सरोदे आणि त्यांची टीम संपूर्ण लीगल टीम जी आहे ती कोल्हापूर न्यायालयात आज सकाळीच पोहोचली होती आणि त्यानंतर आता सुनावणीला जी आहे प्राथमिक सुनावणी जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे। न्यायालय कोरटकरला काय शिक्षा देतं, किती दिवसांची पोलीस कोठडी देतं आणि दरम्यान कोल्हापूर पोलिसांकडनं या सगळ्या सुनावणी दरम्यान काय रिमांड रिपोर्ट जो सादर केला जातो तो पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण अनेक बडे मुद्दे जे आहेत खरं तर या रिमांड रिपोर्टमध्ये असण्याची शक्यता आहे। कारण कोरटकरच्या विरोधात जो गुन्हा 25 फेब्रुवारीला दाखल झाला होता त्या दिवशीपासून कोरटकर हा फरार होता आणि त्यानंतर कोरटकर किती दिवस आणि कुठल्या जागेवर लपून बसला होता, का फरार झाला होता, त्यावेळेला त्याची कोणाकोणाची मदत घेतली होती, दरम्यान त्याच्या मोबाईल मधला जो डेटा डिलीट केल्याची चर्चा जी आहे ती खरी आहे का, या सगळ्या अनुषंगाने पोलिसांना तपास जो आहे तो देखील करायचा आहे। त्यामुळे न्यायालयापुढे पोलीस किती दिवसाची पोलीस कोठडी मागतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्याबरोबरच न्यायालय कोरटकरला किती दिवसांची पोलीस कोठडी देतात हे पाहणंही सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। नक्कीच अक्षय, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रेक्षकांना सांगायचा तो म्हणजेच एक चुकी लपवण्यासाठी कोरटकरनं एकामागून एक अनेक चुका केल्या आणि त्यामुळे अजून ते गुंत्यात जात राहिले, त्यांचा पाय खोलत जात राहिला आपण पाहतोय। एका महिन्यानंतर फरार झाल्यानंतरचा देखील त्यांच्यावरती नवा गुन्हा दाखल झाला आणि आता जेव्हा ते त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांना कोर्टात आज हजर केलं जाणार आहे। अशामध्ये एक ना अनेक गुन्हे जे आहेत त्यामध्ये कोरटकर फसतच असताना दिसत आहेत। तर नेमकं या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर काय आता कोर्ट यावरती सुनावणी देत आहे हे तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय, मात्र तुर्तास आपण न्यायालयाबाहेर सांगू शकता का की कशा पद्धतीनं पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे, कारण की जुना राजवाडा पोलीस स्टेशनमधून बाहेर नेताना मोठ्या संख्येने पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं आणि तरी सुद्धा मागच्या दरवाजातून बाहेर काढण्यात आलं। तर आता त्या ठिकाणी देखील शिवभक्त आहेत का, शिवप्रेमी आहेत का? जसं आपण सांगितलं की कोरटकर यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या गेटमधनं बाहेर काढण्यात आलं, तसंच न्यायालयाच्या दुसऱ्या बाजूच्या जो दरवाजा आहे त्यातून त्यांना एंट्री देण्यात आली होती आणि आता सुनावणी जी सुरू आहे याच कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू आहे आणि या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती पूर्ण नियंत्रणाखाली आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सुनावणीच्या सुरुवातीला काही शिवप्रेमी असतील, काही खरं तर जे शंभू प्रतिष्ठानचे किंवा इतर सगळे सकल हिंदू समाज असतील किंवा इतर सगळे शिवभक्त असतील यांनी अनेक घोषणा ज्या आहेत ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। जो राग आहे मनात तो ज्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ओठी आपल्याला पाहायला मिळाला आणि कोरटकरांनी जे महापुरुषांबद्दल वक्तव्य केलं होतं ते अतिशय अवमानकारक होतं। याच भावनेतून कार्यकर्ते जे आहेत ते संतप्त झाल्याची प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाली। या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तुर्तास ताब्यात घेतलेला आहे, मात्र या ठिकाणचं जे मेन गेट आहे त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त अद्यापही तैनात करण्यात आलेला आहे, कारण कोल्हापूर सत्र न्यायालयात सध्या सुनावणी जी आहे ती सुरू आहे आणि या ठिकाणी कोरटकरचे जे वकील आहेत ते व्हीसी द्वारे हजर केले गेलेले आहेत। त्यामुळे युक्तिवादात कुठले महत्त्वाचे मुद्दे दोन्ही बाजूनी मांडले जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी या ठिकाणची जी परिस्थिती आता कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या बाहेरची जी परिस्थिती आपण बघितली तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला असून परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाखाली आहे। अक्षय, असे जोडून राहा, आपल्याकडून याचे अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत। तुर्तास आपण पोलिसांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा पाहूयात। पोलीस आपलं काम करतायत, पोलीस व्यवस्थित तपास करतील, पोलीस आता कोर्टात न्यायालयाला हजर करतील आणि व्यवस्थित तपास करतील। सर्वांनी शांतता राखावी एवढं आवाहन मी करतो। तर सुनावणीला सुरुवात झालेली आहे कोर्टामध्ये, कोल्हापूरच्या कोर्टामध्ये आता सुनावणी होती। आजची पहिली सुनावणी आहे। कोरटकरवरती नेमकं काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अक्षयकडे पुन्हा एकदा जातोय। अक्षय, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोरटकरचे वकील हे व्हीसी द्वारे जॉईन झालेत, नेमकं याचं कारण काय की ते न्यायालयात हजर झाले नाहीयेत आणि दुसरं म्हणजे नेमका आता युक्तिवाद कसा केला जातोय जेणेकरून कोरटकरवरती शिक्षा होणार? या ठिकाणी कोरटकरांचे वकील जे आहेत ते व्हीसी द्वारे का हजर झालेत याचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे आणि त्यांचे वकील जे आहेत त्यांचं देखील नाव अद्याप आपल्याला समजू शकलेलं नाही, कारण वरती कोर्टरूममध्ये या सगळ्या संदर्भात सुनावणी सुरू आहे। दरम्यान आपण जर पाहिलं तर तगडा सुरक्षा बंदोबस्त चालू असतानाच कार्यकर्त्यांची झालेली घोषणाबाजी, त्यामुळे कोर्टाबाहेरचं जे सगळं वातावरण होतं ते काही वेळापूर्वीच थोडंसं टेन्शनग्रस्त होतं आणि मात्र आता सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाखाली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला या सुनावणीमध्ये बघायला लागेल की ज्या
जो गुन्हा खरं तर कोरटकरांच्या विरोधात दाखल आहे त्याच्यातले सगळे जवळपास 5 कलम जे आहेत ते भावना दुखावल्याप्रकरणी, ज्या समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी किंवा समाजात असलेली शांतता भंग केल्याप्रकरणी हे सगळे कलम दाखल आहेत. त्यामुळे कोर्टात नेमकं याबद्दल असीम सरदे काय युक्तिवाद करतात, नेमकं कोरटकर यांनी कोणाच्या सांगण्यावरून हे वक्तव्य केलं होतं का, खरंच त्यांना समाजात जो तेढ निर्माण करायचा होता का, त्यानंतर जेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा ते फरार झाले, या सगळ्या मागचं कारण काय आहे आणि नेमकं हे कशासाठी केलं गेलं या संदर्भात ज्या सगळ्या बाजू आहेत त्या देखील युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूंनी मांडला जाणार आहे. तत्पूर्वी रिमांड रिपोर्ट जो आहे तो देखील पोलिसांकडनं सादर करण्यात आलेला आहे. जेवढ्या जास्तीत जास्त पोलीस नक्कीच अक्षय, कोठडी अतिशय महत्त्वाची माहिती आपण देत आहेत. आपल्याकडून अपडेट जाणून घ्यायची आहे. तुर्तास धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे.